मग या ठिकाणी कोळ्याचं उदाहरण देतात ईश्वराच्यासाठी, की परब्रह्म परमात्मा कसा आहे त्याच्यामधूनच हे जग निर्माण झालेलं आहे. मग जसं एखादा कोळी आहे बघा, आपल्या घरामध्ये कोळष्टकं होतात ना, कोळीष्टकं, तर ते आपण बघतो असं. तर त्याच्यामध्ये तो कोळी काय करतो, की त्याच्याच तोंडातून असे सगळे धागे बाहेर काढतो आणि असं गोल जाळं तयार करतो. आणि जेव्हा तो काही वेळाने काय होतं, ते सगळं तो आतमध्ये खेचून पण घेतो. तर तसं तसं सामर्थ्य भगवंतामध्ये असतं. परब्रह्म परमात्मा तसा असतो. आणि ते म्हणतात की असं माणसाला पण करता आलं पाहिजे, की किती पसारा वाढवायचा, आपण वाढवलेला पसारा आपणच आवरून घ्यायचा. गुणांच्या आहारी किती जायचं हे आपण आपलंच ठरवलं पाहिजे. म्हणजे चैतन्याचे अधिष्ठान असलेला जो जीवात्मा आहे, आणि म्हणून असंगरूपी शस्त्राने या सगळ्या ज्या गुणांनी तुम्हाला वेढून टाकलेले आहे, बांधून टाकलेले आहे, त्यांना तोडून टाका. जसं तो कोळी स्वतःच सगळं निर्माण करतो आणि स्वतः सगळं आवरून पण घेतो, तसं करता आलं पाहिजे. आणि ज्याला हे तोडता येईल, ज्याला हे करता येईल, त्याला मग ब्रह्मज्ञान झालं असं ते म्हणतात. तमेव चाद्यम पुरुषम प्रपद्ये. आणि ज्यांनी हा सर्व पसारा निर्माण केला आहे त्या पुरुषोत्तमाला शरण जा. प्रपद्ये म्हणजे शरण जा. आणि प्रपत्ती असा हा शब्द इथे वापरला आहे शरणांगतीसाठी. जोपर्यंत आपण भगवंताला शरण जात नाही आणि आत्मज्ञानाचा थोडा का होईना अहंकार चित्तामध्ये असतो, तोपर्यंत पुरुषोत्तमाचे दर्शन होत नाही. अहंकार असेल तिथे परमेश्वराला अहंकार अजिबात आवडत नाही. किंबहुना सगळा अहंकार त्या पुरुषोत्तमातच विलीन झाला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. फार तर सत्वगुण हा पहिल्या पायरीवर असतो. आणि म्हणजे सत्वगुणापासून माणूस ढळू पण शकतो आणि तिथून वर पण जाऊ शकतो. ते आपल्याच हातात आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणून माणसाने जागृत राहायला पाहिजे. मग एका दृष्टीने त्या भगवंताला पुरुषोत्तमाला शरण तो जातो असं त्यांनी सांगितलं, की जो शरण जातो त्याला हा अश्वत्थ वृक्ष कळला की परमेश्वरच या जगामध्ये सत्य आहे आणि परमेश्वरा मी तुला शरण आले आहे. असा शरणांगतीचा जेव्हा भाव येतो मनामध्ये, तेव्हा मग तो अश्वत्थ वृक्षात थोडा अंशतः का होईना आपल्याला कळला. मग तो माणूस ज्याला ते कळलं तो गुणांचे पाश तोडतो. जाळ्यामध्ये एका आपल्याला माहिती आहे ना, की जर कोळ्याने जाळं टाकलं तर तो आमिष लावतो, त्या जाळ्याला आमिष लावतो आणि ते खाली सोडतो. ते मासे मग त्या आमिषाला पकडण्यासाठी म्हणून त्या जाळ्यामध्ये येतात आणि त्या आकड्यामध्ये अडकून जातात. कशासाठी? तर ते खाण्यासाठी म्हणून. तसं आपलं होतं, तसं आपलं या संसारामध्ये होतं म्हणे की आणि मग त्या माशाची जशी तडफड होते, त्या माशाच्या तोंडामध्ये तो आकडा असा काही सापडतो की तो लोखंडी आकडा त्याचा जबडा फाडून आत घुसतो. त्याच्या जबड्यामध्ये लोखंडी आकड्याला त्या माशाला आवडेल असे आमिष लावलेलं असतं आणि त्याला आवडेल असा पदार्थ लावलेला असतो. मग कितीही तडफड केली तरी त्याच्यातून सुटका होत नाही. तसं माणसाचं होतं. माणसाला हे सगळं दिसतं, सगळे आमिष त्याच्यासमोर, शब्द स्पर्श रूप रस गंध हे सगळे विषय त्याला भुलवत असतात. आणि ते घेण्यासाठी म्हणून तो त्याच्याकडे जातो. आणि मग त्याच्यासाठी म्हणून त्यांनी सांगितलं भोग भोगून प्रारब्ध भोगूनच संपवायला पाहिजे, त्याला इलाज नाही. तो विश्वरूपी जो कोणी तुम्हाला प्रलोभन दाखवणार आहे त्याला सात्विक भूमिका धारण करून बाजूला सारा. मग प्रपंचातले भोग भोगायचे नाहीत असं आपल्या मनात येईल. मग की हा सगळा प्रपंचात तर विषयच आहेत ना, मग ते काय आम्ही भोगायचे नाही का, त्याच्यासाठी तर आमचा जन्म झाला आहे असं आपल्याला वाटेल. तर ते म्हणतात तसं नाही, प्रपंचातले भोग भोगायला हरकत नाही. किंबहुना गृहस्थाश्रम त्याच्यासाठीच आहे ना. पण तो कसे भोगायचे, तर ते आपल्याला जी सगळी इंद्रिय दिलेली आहेत, वाचेने बोलायचं, कानाने ऐकायचं, डोळ्यांनी काय बघायचं, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही घ्या रे डोळा सुख माझ्या विठोबाचे मुख, तुम्ही ऐका हो कान माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई माझ्या विठोबाचे पायी. आणि तुका म्हणे या जीवा
नको सोडू बा केशवा. म्हणजे असं त्यांनी सांगितलं की भोग भोगायचंच आहे ना तुम्हाला, मग अशा पद्धतीने ते भोगा, म्हणजे मग ते हळूहळू असंग शस्त्रेनं दृढेनं चित्वा होईल. तर इथे गृहस्थाश्रम, तर गृहस्थाश्रम आज कशासाठी असतो, तर भोग भोगण्यासाठीच असतो. मग त्यांनी गृहस्थाश्रम कसा असावा, उत्तम गृहस्थाश्रम कसा असावा, त्याचं एक सुभाषित इथे दिलेलं आहे बघा. सानंदम सधनम सुताश्च सुधिया कांतान दुर्भाषिणी सन्मित्रम सधनम स्वयोषितिरती आज्ञापरा सेवकाः आतिथ्यम शिवपूजनं प्रतिदिनं मिष्टान्नपानं गृहे साधो संगमुपासते हि सततं धन्यो गृहस्थाश्रमः. धन्य गृहस्थाश्रम, आदर्श गृहस्थाश्रम कसा असतो त्याचं अप्रतिम वर्णन ते केलेलं आहे की सानंदम सधनम, धन असायलाच पाहिजे गृहस्थाश्रमी लोकांकडे, आणि त्याचं घर कसं आनंदी असायला पाहिजे, अत्यंत बुद्धिमान असे त्याला पुत्र असायला पाहिजे, मधुर भाषण करणारी पत्नी असायला पाहिजे, चांगले मित्र असायला पाहिजेत, घरी धनधान्य मुबलक असलं पाहिजे, आणि आज्ञेमध्ये राहणारे सेवक असले पाहिजेत, आणि मग साधो संगम उपासते ही सततम, आणि आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम, असं हे महत्त्वाचं सांगितलेलं आहे की अतिथीचं स्वागत त्या घरामध्ये झालं पाहिजे, शिवाचे पूजन प्रतिदिनी घडले पाहिजे. मिष्टान्नम पानम गृहे, हे तर सांगितलं की पंचपक्वान्न. असा गृहस्थाश्रम एकनाथ महाराजांचा होता. एकनाथ महाराजांकडे ह्या सगळ्या गोष्टी होत्या. मधुर भाषण करणारी पत्नी होती त्यांची, बुद्धिमान पुत्र होते, आणि दानधर्म त्यांच्या घरात सतत घडत होता, अतिथींचं पूजन होत होतं, शिवाचं प्रतिदिन पूजन होत होतं, पंचपक्वान्नांचा म्हणजे रोज पुरणपोळीचा नैवेद्य असायचा भगवंताला पण आणि आल्या गेल्यांना पण, सगळ्यांना, असं त्यांनी सांगितलं. आणि मग शेवटी साधो संगम उपासते ही सततम, की शेवटी त्या सगळ्याला अधिष्ठान कशाचं असलं पाहिजे, तर संत संगतीचं अधिष्ठान असलं पाहिजे, की गृहस्थाश्रमी असावं, भोग भोगावे, पण त्याच्यामध्ये साधू संग, सत्संगती फार महत्त्वाची सांगितली, आणि तो गृहस्थाश्रम धन्य आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे सगळं सेवन करायचं, याचा सगळ्याचा आनंद घ्यायचा, पण याला काहीतरी नियम घालून दिलेले आहेत आपल्या ह्याच्यामध्ये, की इदम न मम इंद्राय स्वाहा अग्नये स्वाहा. इदम न मम, की हे माझं नाही आहे, हे तुझं तुलाच मी अर्पण करतो, असं अशा पद्धतीने भोग भोगायचे. की अशी मनामध्ये भावना पाहिजे की हे सगळं मला त्या परमेश्वराने दिलेलं आहे, आणि ते परमेश्वरा तुझं तुला अर्पण करतो, असं. इदम न मम इंद्राय स्वाहा, ही भूमिका घेण्यासाठी उपदेश केलेला आहे, कारण की हा यज्ञ आहे, आणि ही जी आहुती देतो आहे ती इंद्राला आहे, अग्नीला आहे, ती मी धारण करणार नाही, तर ती मी ग्रहणही करणार नाही, ती मी त्या वैश्विक देवाला परत करणार आहे. ज्या देवाने मला हे दिलेलं आहे त्या देवालाच मी ते देणार आहे, आणि मग उरला तर त्यातला एक अंश मी सेवन करणार आहे, अशी भूमिका माणसाच्या मनात निर्माण व्हायला पाहिजे. छान सांगितलं समजावून त्यांनी. आणि या ठिकाणी त्यांनी एक दृष्टांत दिला की माणसं काय करतात, कसे वागतात, की इदम न मम, आणि मग थोडंफार कुठेतरी वाचलेलं असतं, थोडीफार काहीतरी ज्ञान झालेलं असतं, ज्ञान म्हणायचं काय अज्ञान त्याला, तर त्याचा स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त उपयोग कसा केला जातो याचा एक सुंदर दृष्टांत इथे दिलेला आहे. तेवढी एक गोष्ट आपण बघू आणि मग थांबू. की एक कथा आहे म्हणे, उपनिषदामध्ये आलेली आहे ही कथा, की एक ब्राह्मण असतो आणि त्याच्या हातून एक गाय मारली जाते, आणि त्याने आपल्या आश्रमामध्ये एक सुंदर बाग फुलवलेली असते, आणि केव्हा तरी प्रवेशद्वार उघडं राहिलं असेल आणि त्यातून एक गाय आत आली, आणि त्या गायीने तिथलं गवत खायला प्रारंभ केला. तर आता ती खरं भुकेजलेली असेल, तिला कोळा कोळा तिथे गवत दिसलं असेल हिरवं हिरवंगार, म्हणून तिने खाल्लं असेल. या ब्राह्मणाला त्याचा संताप आला, आणि या ब्राह्मणाने काय केलं तर त्याने त्याच्या हातातलं लाकूड घेतलं आणि त्या गायीला मारलं तर ते इतक्या जोरात मारलं की ती गाय मेली. मग आता आपल्याकडे प्रत्येक इंद्रियांची एक देवता सांगितलेली आहे, याने ते वाचलेलं होतं. आता 18व्या अध्यायात येईल बघा हे आपल्याला,
की अधिष्ठानं तथा कर्ता करणंच पृथग्विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमं. तर त्या दैवाचा अर्थ त्या ठिकाणी 18व्या अध्यायात वेगळा सांगितलेला आहे, की त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक इंद्रियाची एक एक देवता असते आणि ती देवता स्फूर्ती देते आणि त्याप्रमाणे ते कार्य घडतं. तर हाताची देवता आहे इंद्र. तर हा जो ब्राह्मण असतो हा हुशार असतो. त्यामुळे तो काय स्वतःचं सांत्वन करून घेते. आता खरं गाय त्याच्या हाताने मारली गेलेली आहे, पण तो काय म्हणतो, माझ्या हाताची देवता इंद्र आहे, त्यामुळे गाईला इंद्राने मारले, मी नाही मारलं, असं तो स्वतःची सुटका करून घेतो. आणि मग इंद्राला म्हणे ही लबाडी कळते. इंद्र म्हणतो असं आहे का, बरं. मग इंद्र काय करतो, वेश बदलतो आणि वेषांतर करून एका ब्राह्मणाचं रूप घेतो आणि त्या ब्राह्मणाकडे येतो, त्याच्या आश्रमामध्ये येतो आणि त्याची बाग वगैरे बघतो आणि म्हणतो, वा वा काय सुंदर बाग फुलवली आहे तुम्ही, आणि कोण या बागेमध्ये एवढं परिश्रम करतं. तर तो म्हणतो मीच करतो. तो सांगतो मीच करतो. मग इंद्र विचारतो की खूप कष्ट पडत असतील ना तुम्हाला. हो म्हणे, खूप कष्ट पडतात मला. मग म्हणे हा सुंदर वृक्ष कोणी लावलेला आहे. मग तो म्हणतो मीच लावला आहे. तेव्हा काही म्हणत नाही की माझ्या हाताची देवता जी आहे त्यांनी लावला, असं नाही म्हणत, मीच लावला आहे. मग म्हणे या झाडाला पाणी कुणी दिलं. तो म्हणतो मीच दिलं. आणि मग तो असं इंद्र भराभर त्याला प्रश्न विचारायला लागतो. मग इंद्र एकदम विचारतो, ही गाय कोणी मारली. तर हा सावध असतो आणि हुशारही असतो. ब्राह्मण काय म्हणतो, पटकन म्हणतो की ही गाय मी नाही मारली, इंद्राने मारली. मग इंद्राला फार नवल वाटतं की तो म्हणतो असं का. तर मग तो म्हणतो कसं काय, आत्तापर्यंत तुम्ही म्हणत होतात बागेला मी पाणी दिलं, हा वृक्ष मी वाढवला. मग तो सांगतो की म्हणे आपल्या देहाचा एक एक अवयव एका एका देवतेला देऊन टाकला आहे ना. जशी वाणीची देवता अग्नी नाही, डोळ्याची देवता सूर्य आहे मला वाटतं, तसं हाताची देवता इंद्र आहे. तर मग म्हणे हा माझा हात मी इंद्रालाच देऊन टाकलेला आहे, आणि कारण की तो वज्र हातात धरणारा आहे, खूप पराक्रम करतो, म्हणून इंद्राला मी हात दिला. आणि त्यामुळे ही गाय मी नाही मारली, तर ही गाय इंद्राने मारली. आणि हा इंद्रच वेषांतर करून आलेला असतो ना. मग तो म्हणतो असं का रे, तू ज्या हातांनी पाणी दिलं तेव्हा नाही म्हणाला की इंद्राने पाणी दिलं म्हणून. आणि मग तो म्हणतो त्याला की हा पापात्मा आहे, याला पकडा, याला शिक्षाही झालीच पाहिजे. म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून माणूस कसा वागतो. म्हणजे या कथेला केवढा विलक्षण अर्थ आहे असं त्यांनी म्हटलं आहे. की याचं तात्पर्य काय आहे की आपल्या अंतःकरणामध्ये आपण काय करतो की कर्तृत्व हे माझं आहे, माझं आहे असं म्हणतो. तर त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला पाप पुण्याचा हिशोब मांडला जातो त्यावेळी पाप माझं नाही आणि पुण्य फक्त माझं आहे असं म्हणण्याची माणसाची प्रवृत्ती असते. तर ती होऊ नये म्हणून भगवंत असंग धारण करायला सांगत आहेत. म्हणून त्याच्यात सांगितलं आहे की असंग शस्त्रेनं दृढेनं चित्वा. आणि मग हा असंग धारण केला की मग मनामध्ये येईल की नाही, हे जे काय केलं आहे ते म्हणजे कर्तृत्व आणि भोक्तृत्व, म्हणजे पापाचं फळ मला नको आणि पुण्याचं फळ मला पाहिजे, असा जो स्वार्थी विचार मनामध्ये येतो तो विचार येणार नाही. म्हणून ज्ञानाकडे वाटचाल करायची असं ते आपल्याला सांगतात. आता पुढचा अर्थ पुढच्या वेळेस आपण बघू. या ठिकाणी थांबू. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.